नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नवोदय एकलव्य शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वीर बिरसा फाउंडेशन संचलित ज्ञानदीप अभ्यासिका बणी यांच्या मार्फत मिशन नवोदय स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी वर्ग ई विनामूल्य उपक्रम सुरू आहे. 2021 पासून सुरू असलेल्या मिशन नवोदय स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी या उपक्रमासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन त्यात नवोदयासाठी 8, एकलव्यासाठी 13 आणि स्कॉलरशिपसाठी जवळपास 14 मुलांनी यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सन्मान करण्यात आलाय. नवोदयसाठी पात्र विद्यार्थी वैभव करंजखेड 2021, मनोज जोपळे 2022, आर्या जोपळे 2023, मनीष जोपळे 2023, तेजस्विनी झोटिंग 2023, तेजस चव्हाण 2024, रियांशू देवरे 2025, अनिकेत गांगुर्डे 2025. एकलव्य प्रवेश परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी स्वप्नील कोकाटे, समीर डंबाळे, रवींद्र आहेर, मयूर जोपळे, रवीना गावंडे, मयूर गायकवाड, द्रोण चौधरी, गणेश जोपळे, अथर्व चौधरी, वैभव पवार, जयप्रकाश गायकवाड, तन्वी गांगोडे, नूतन बागुल, यक्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती यश मिळवलेले विद्यार्थी पूनम फुगट, अनुष्का पाटील, कोमल फुगट, वैष्णवी वाघमारे, साक्षी डंबाळे, सुरेखा गुबाडे, वैष्णवी बागुल, ललिता रौदळे, प्रगती गांगुर्डे, वनिता चौधरी, कोमल जोपळे, योगिता जोपळे, श्रेय शिंगळे, ओंकार भरसट वरील सर्व विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थी मनोगतात वैभव, रियांशू, तेजस, तेजस्विनी यांनी नवोदयाचा अभ्यास कसा केला याविषयी सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी कोणतीही अडचण आल्यास पूर्णतः सहकार्य करण्याचे आवाहन दुर्वादास गायकवाड यांनी केले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव सोनवणे यांनी अभ्यासिकेसाठी साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली आहे. तसेच बेबीताई गांगुर्डे यांनी आपल्या वक्तृत्वातून मुलांना पुढे जात असताना आपल्या मातीशी नाळ कायम टिकवून ठेवण्याबाबत सांगितले. रवींद्र भरसट यांनीही मुलांच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहता शिक्षकांच्या योगदानाबद्दल कौतुक केले. गोविंद गिरी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी मंथनच्या माध्यमातून कशी पहिलीपासून पायाभरणी होते याचे महत्त्व विशद केले. मंगलसिंग देवरे यांनीही अभ्यासिकाचा कशा फायदा झाला याविषयी माहिती दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद गिरी, मंगलसिंग देवरे, दीपाली पालवी, अभिनव बहिरम, अशोक चव्हाण यांनी मेहनत घेतली आहे. तसेच कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे सदस्य अंबादास चौधरी, काशीराम पालवा, संतोष झणकर, किरण जगताप, मनीषा लोहकरे, बाळकृष्ण शिरसाट, काशीनाथ पवार, संजय गांगुर्डे, राजू बागुल, पालक वर्गातून भाऊसाहेब फुगट, दिगंबर गायकवाड, दिनकर झोपळे आदी उपस्थित होते. त्यामुळे मराठीमध्ये स्कोर जरा कमी राहायचा आणि एक्झामच्या वेळेस एक्झाम घेऊन आल्यावरती म्हणजे लगेचच त्याच्या आन्सरचं हे आलेलं होतं. यूट्यूबला वगैरे सर्च केलेलं तर मग खूप चुकायची त्याची भीती वाढायची. मेरिट बघायचो वगैरे त्याच्यात खूप भीती वाटायची की होईल का नाही, सिलेक्शन होईल का नाही. त्यावेळेस त्याचा लिस्ट लागली ना, सिलेक्शन लिस्ट, त्या टाईमला पहिले तर वाटलंच नव्हतं कारण वेगळा होता. तो माझ्या लिस्टला काही कळलं की तो नक्की आहे कसा. पण मग त्यावेळेस आम्ही पूर्ण लिस्ट बघितली. त्या पूर्ण लिस्टमध्ये म्हणजे माझ्या कॅटेगरीची मी फर्स्ट रँक केलेली होती. त्याचा आम्हाला माझ्या पूर्ण फॅमिलीला खूप जास्त आनंद झाला आणि नवोदयसाठी खूप प्रयत्न करावे लागले. अशा एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे बणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.